महाराष्ट्रात एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये ट्रेनने प्रवास करणं इतकं अवघड काय आहे? पुण्यावरून संभाजीनगरला जायचं तर डायरेक्ट ट्रेन नाही. पुण्यावरून नाशिकला जायचं तर डायरेक्ट ट्रेन नाही. जळगाव ते पुणे तेही डायरेक्ट नाही. मुंबईवरून अहिल्यानगरला जायचं तरीही थेट कनेक्टिव्हिटी नाही. आणि कोकण कोकण अजूनही महाराष्ट्राच्या इतर भागांशी अजून जोडलेलं नाही. पण आता गुजरातकडे पहा. ढोलेरा सिटी लोकसंख्या फक्त 3 ते 4 हजार, म्हणजे आपल्या अनेक गावांपेक्षाही कमी. तरी सुद्धा अहमदाबादवरून थेट सेमी हायस्पीड रेल्वे तिथपर्यंत जाते. आणि त्या एका प्रकल्पावरील खर्च तब्बल 20,000 कोटी रुपये. बरं, मान्य आहे तिथे इंडस्ट्रीयल स्मार्ट सिटी उभी राहत आहे. मग महाराष्ट्रात काय कमी आहे? पुणे, नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, जळगाव, नागपूर ही शहरं आधीपासूनच देशातील इंडस्ट्रीयल हब आहेत. मग त्यांना प्राधान्य का नाही? सरकारचं लक्ष पुन्हा पुन्हा गुजरात आणि उत्तर प्रदेशकडेच का? आणि हा फक्त एका रेल्वेच्या प्रकल्पाचा मुद्दा नाही. मागच्या 10 वर्षात महाराष्ट्रात बोटावर मोजण्या इतक्याही नवीन रेल्वे लाईन सुरू झाल्या नाहीत. आणखी एक गोष्ट, NHAIचा एकही किलोमीटर एक्सप्रेसवे महाराष्ट्रात ऑपरेशनल नाही. समृद्धी महामार्ग असो किंवा मुंबई पुणे एक्सप्रेसवे, हे दोन्ही आपल्या राज्य सरकारने उभारलेत, केंद्र सरकारने नाही. उलट उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रापेक्षा जास्त एक्सप्रेसवे आहेत. आणि महाराष्ट्रातले अनेक NHAI रस्ते, त्यांची अवस्था तर तुम्ही पाहिलीच आहे. खरं सांगायचं झालं तर समस्या ही रस्त्यांची किंवा रेल्वेची नाही, समस्या आहे प्राधान्यक्रमाची. जेव्हा पक्ष राज्यापेक्षा मोठा होतो तेव्हा राज्याचा विकास हा मागे पडतो. म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येकाने एक प्रश्न विचारायला हवा. देशाच्या अर्थव्यवस्थेला इतकं मोठं योगदान देणाऱ्या महाराष्ट्राला त्याच्या वाट्याचा विकास कधी मिळणार? की महाराष्ट्रातील जनतेचा जन्म फक्त टॅक्स भरण्यासाठी झालाय? या सर्वावर तुमचं मत काय हे कमेंटमध्ये नक्की सांगा.